जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। कोपरगाव तालुक्यातून जाणाऱ्या महामार्गाच्या सुमारे 29 किलोमीटर दोन्ही बाजूंच्या सर्व्हिस रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी करण्यात आलेले कोट्यावधी रुपयांचे वृक्षारोपण अक्षरशः वाया गेल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलं आहे। तब्बल 27 कोटी रुपये खर्च करून 5 लाईनमध्ये लावलेली झाडे आज पूर्णपणे वाळून गेली असून संपूर्ण प्रकल्पच पाण्यात गेल्याचं चित्र दिसत आहे। श्रीरामपूर पालिका प्रशासनाने शहरात अतिक्रमण मोहीम राबवल्यानंतर बेलापूर रोड, संगमनेर रोड तसेच नेवासा रोड परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागानेही आपल्या हद्दीतील अतिक्रमण हटवले होते। आता शहरातील पाटबंधारे विभागाच्या हद्दीत झालेले अतिक्रमण काढण्यासाठी पाटबंधारे विभागाने पाऊल उचललं आहे। शहरातील वराह पैदास केंद्र ते सरस्वती कॉलनी परिसरात मेन कॅनॉलच्या कडेच्या सुमारे 350 अतिक्रमण धारकांना पाटबंधारे विभागाने नोटीस बजावल्या आहेत। अहिल्यानगर जिल्हा परिषदेला विविध योजनेअंतर्गत मिळणारा थेट निधी बंद करण्यात आल्याने त्यावर मिळणारे व्याजही थांबले असून परिणामी जिल्हा परिषदेच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे। शासनाने व्हर्च्युअल पर्सनल अकाउंट प्रणाली लागू केल्याने येत्या मार्चमध्ये सादर होणाऱ्या वार्षिक अंदाजपत्रकात लक्षणीय घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। 12 फेब्रुवारी पासून श्रीरामपूर येथील थत्ते मैदानात सुरू असलेल्या दैनिक सार्वमत शॉपिंग एक्स्पो 2026 ला काल शुक्रवारी दुसऱ्या दिवशी तालुक्यातील व शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। अनेक मान्यवरांनी एक्स्पोला सदिच्छा भेट देऊन खरेदी केली। या निमित्त आयोजित लहान गटातील सोलो डान्सला बाल कलाकारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे। साई नामाचा जयघोष, पारंपरिक वाद्याचा गजर, विविध शाळांचे आकर्षक चित्ररथ आणि लाखो भाविकांची अलोट गर्दी अशा अत्यंत भक्तिमय वातावरणात शुक्रवारी 13 फेब्रुवारी रोजी शिर्डी महापरिक्रमा सोहळ्याची सांगता झाली। या परिक्रमेसाठी केवळ भारतातूनच नव्हे तर जगभरातील 15 देशातून भाविक शिर्डीत दाखल झाले होते। सुमारे 2.5 लाख साई भक्तांनी या 14 किलोमीटरच्या परिक्रमेत सहभागी होऊन आनंद लुटला। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। राहुरी शहरात आज पहाटेच्या सुमारास एक अत्यंत धाडसी चोरीची घटना घडली आहे। नगर मनमाड महामार्गावर लगत असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम वर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारत तब्बल 25,67,000 रुपयांची रोकड लंपास केली आहे। गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम मशीन फोडून ही चोरी करण्यात आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। शेवगाव पोलिसांनी एका गोपनीय माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या तरुणाला अटक केली आहे। या कारवाईत पोलिसांनी देशी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि एक महागडी स्कॉर्पिओ गाडी असा एकूण 20,25,600 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। या धडाकेबाज कारवाईमुळे गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। राहता बाजार समितीत कांद्याला प्रति क्विंटल सर्वाधिक 1,550 रुपये भाव मिळाला। कांद्याची 5,216 गोण्यांची आवक झाली। कांदा नंबर 1 ला 1,200 ते 1,550 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला। कांदा नंबर 2 ला 800 ते 1,550 रुपये भाव मिळाला। कांदा नंबर 3 ला 400 ते 750 रुपये भाव मिळाला। गोल्टी कांदा 500 ते 1,000 रुपये, जोड कांदा 150 ते 300 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला। कोपरगावकरांच्या उत्सुकतेचा केंद्रबिंदू ठरलेला लायन्स बिझनेस एक्स्पो, क्रेडाई प्रॉपर्टी एक्स्पो आणि सांस्कृतिक महोत्सव 2026 ची 12 फेब्रुवारी रोजी भव्य सुरुवात झाली। तहसील मैदानातून महात्मा गांधी प्रदर्शन हॉल पर्यंत निघालेल्या आकर्षक मिरवणुकीने शहराचे लक्ष वेधले। विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी राजस्थानी, पंजाबी, महाराष्ट्रीयन तसेच दक्षिण आणि ईशान्य भारताच्या पारंपरिक वेशभूषेत भारताच्या विविध संस्कृतीचे दर्शन घडवले।
उद्घाटन कोपरगावचे आमदार आशुतोष काळे आणि अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांच्या हस्ते करण्यात आले। 4 दिवस चालणाऱ्या या महोत्सवात 211 स्टॉल उभारण्यात आले असून उद्योग, प्रॉपर्टी, गृह उपयोगी साहित्य आणि खाद्यपदार्थांची रेलचेल आहे। भारतीय संस्कृती या संकल्पनेवर आधारित भारताची 7 आश्चर्य हा देखावा आणि पेट कार्निवल हे विशेष आकर्षक ठरत आहे। उद्योग, कला आणि मनोरंजनाचा संगम असलेला हा महोत्सव कोपरगावकरांसाठी एक खास पर्वणी ठरत आहे। लायनेस लिओ क्लब आणि क्रीडाई आणि कर्मवीर शंकरराव काळे उद्योग समूहाच्या वतीने आयोजित एक्सपो 2026 याचं 13वं वर्ष आज या वर्षी आहे। त्यानिमित्ताने या एक्सपोचं उद्घाटन आज झालेलं आहे आणि या एक्सपोमध्ये जे काही विद्यार्थी सहभागी झाले, जे काही स्टॉल सहभागी झाले, त्यांचं सर्वांचं मनापासून अभिनंदन। आणि एक चांगल्या उद्देशाने कोपरगावचा विकास होण्याच्या उद्देशाने त्या कोपरगावची बाजारपेठ फुलवण्याच्या हिशोबाने चालू झालेल्या एक्सपो निश्चितपणाने एक चालना आपल्या पूर्ण तालुक्याला या ठिकाणी देत असतो। जिल्ह्याची खबर बातमीमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर।